हॅलो हाय, मी जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, खूप संध्याकाळ झालेली आहे, उशीर झालेला आहे. आणि आमचा उद्या आहे कार्यक्रम हळदी कुंकवाचा आणि सत्यनारायणची पूजा पण आहे आमच्या सोसायटीची, म्हणजे आमच्या बिल्डिंगची आहे. तर त्याच्यासाठी आम्ही आता आज पूर्णपणे तयारी चालू आहे. बाहेर पण तयारी चालू आहे, मंडप वगैरे घातलेला आहे, लायटिंग केलेली आहे. ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याच्यासाठी मी म्हटलं थोडासा व्हिडिओ बनवावा. आणि बाकीची सगळी तयारी चालूच आहे. मेहंदी वगैरे काढायचं, बाकीचं सगळं साहित्य आणणं, हे ते त्याच्यामध्येच सगळा वेळ आमचा जातो आहे. तर आता म्हटलं तुमच्याशी शेअर करावं म्हणून मंडप वगैरे घातलेलं. तर थोडंसं मला आता संध्याकाळचं शेअर करायचं आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. तर चला आपण बघूया मंडप वगैरे कसं घातले, काय काय केले. तर इकडून बघा वरती, तर संध्याकाळचे 8:30 वाजले आणि इकडं मस्त लायटिंग वगैरे केली आणि मंडप घातला आहे. तर मी तुम्हाला खाली जाऊन दाखवते थोडंसं. असं देखील इकडं पूर्ण मंडप घातलेला आहे आणि ह्या साईडला इकडं आमची एंट्री गेट आहे. इकडं मस्त असं हे केलं आहे, लायटिंग पण केलेली आहे. खूप छान लायटिंग झालेली आहे. आणि आता आम्ही जाणार आहे बाजूच्या बिल्डिंगमध्ये. आणि आता चालू आहे तयारी. अजून बाहेर लोक पण गेलेले आहेत सगळे. उद्या जेवणाची वगैरे तयारी करायची, तर जेवणाचं सुद्धा साहित्य वगैरे आणायचं आहे. आणि गेलेले आहेत जे जिकडं तिकडं सगळे हे करायचं, साहित्य वगैरे जमा करायचं आणि जेवण वगैरे बनवायचं आहे. तर खूप मोठं हे असतं. तर आतापर्यंत एवढं सगळं तयारी झालेली आहे, लायटिंग वगैरे करून. आणि बाकीचं बघू आता. आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, कारण त्या दिवशी मला काही रात्री जमलं नाही व्हिडिओ करायला, कारण आम्ही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. आणि इकडे दुसऱ्या दिवशी मी शूट करायला घेतलं. तर इकडे आमच्या पूजा होती त्या दिवशी सत्यनारायणची सोसायटीची. तर हे दुसऱ्या दिवशी व्हिडिओ केला होता. आणि बाकी मग सगळं आवरावर करायची होती, पुरणपोळ्या वगैरे बनवायच्या होत्या, त्याच्यामुळे बाकी काही शूट करता आलं नाही. सगळी घाई गडबड होती, कारण सगळ्यांनी मिळून केलं का खूप छान असा पद्धतीने कार्यक्रम होतो. तर सगळ्यांनी मिळून आम्ही कार्यक्रम हा छान पद्धतीने पार पाडला. तर सत्यनारायणची पूजा पण खूप वेळ चालली होती, 1-1.5 तास तरी चालू होती. मग आम्ही बाकीचंच सगळं आवरत होतो, पुरणपोळ्या केल्या, बाकीचं सगळं जेवण वगैरे बनवायचंच होतं आणि सगळीच तयारी चालू होती. ते गडबड खूप होती, त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं. आणि हा आमची सत्यनारायणची पूजा खूप छान अशी झाली. इकडे आरतीलाच आम्ही खाली आलो होतो. मग आरती आम्ही करून घेतली आणि त्याच्यानंतर हळदी कुंकवाची पण आम्हाला सगळी तयारी करायची होती, कारण हळदी कुंकवाची सुद्धा पूजा मांडायची होती बाजूला. मी तुमच्याशी शेअर करते ती नंतर. तर अशा पद्धतीने खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे आमचा. सत्यनारायणची पूजा झाली. आणि इकडे आम्ही पूजा मांडलेली आहे हळदी कुंकवाची. वर्षानुवर्ष आम्ही अशीच करत आलेलो आहे पूजा. आणि इकडे आम्ही वाण वगैरे द्यायला ठेवलेले आहेत, हे डबे द्यायला आणलेले आहेत. आणि हे आम्हाला सोसायटीसाठी छोटीशी भेटवस्तू म्हणून आम्ही स्वतः वाण घेतलेले आहे ते. आणि बाकी इकडे सगळे मंडळी बसलेले आहेत. मी व्हॉईस ओव्हर देत आहे, कारण तिकडे स्पीकर वगैरे लावलेला आहे, तर ते कॉपीराईट येईल म्हणून. आणि इकडे खूप छान ऋतुजा पण तयार होऊन बसलेली आहे, सासूबाई बसलेल्या आहेत आमच्या. आणि पाठीमागे इकडे जेवणाची तयारी चालू आहे. जेवण वगैरे बनवतात, हेच जेवण बनवतात आमच्यात पूजेसाठी. तर खूप छान असं हे चालू होतं. आणि इकडे आता आरतीची वगैरे तयारी चालू आहे, आरती करायची आहे कारण आमचीच. आणि इकडे म्हटलं आता आरती करून घ्यायची म्हणून आम्ही आरती सुरुवात केलेली आहे, कारण आमचे सत्यनारायणची पूजेची आरती झाली आणि त्याच्यानंतर ही आम्ही जी पूजा मांडतो हळदी कुंकूसाठी, तर त्यांची पण पूजा करून घ्यायची होती. मग पूजा केली, आरती केली आणि खूप सारी अशी तयार. आणि खूप छान वाटत होतं, एकदम प्रसन्न वाटत होतं. आमच्या सोसायटीमध्ये खूप आम्ही छान पद्धतीने सगळे मिळून एकत्र मस्त पूजा अशा पद्धतीने सत्यनारायणची पूजा आमची साजरी होते. खूप छान वाटतं आणि खूप बरं पण वाटतं. तर त्याच्यासाठी आम्ही इकडे सगळ्या महिला आरती वगैरे करत होतो.
आणि इकडे जमेल तसं मला मी शूट केलेलं आहे, जेवढा व्हिडिओ जमेल तेवढा केलेला आहे. कारण बाकी सगळे आपले आपले सगळे एन्जॉय करत होते, प्राचीसुद्धा, ऋतुजासुद्धा, चैतन्यसुद्धा, प्रत्येकजण आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये होते. आणि मला पण काही जास्त शूट करायला नाही जमलं, त्याच्यामुळे जेवढं मला जमेल तेवढं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तुमच्या इकडे कशी सत्यनारायणची पूजा असते, सोसायटीची कशी असते, त्याच्यासाठी म्हटलं मी पण तुमच्याशी शेअर करते की आमच्या सोसायटीची पूजा कशी असते हे तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे. आणि नवीन असेल तर नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की बघा, जसं मला जमेल तसं मी व्हिडिओ टाकत असते, कधी टाकते कधी हे लेट होतं. आणि मला जसे म्हणजे जमतील तसे मी व्हिडिओ टाकत असते, तर नक्की बघा. आणि इकडे जेवणाची तयारी चालू होती, आपली बाजूलाच थोडंसं मंडप वगैरे घातलेला आणि साईडला तिकडे पण हे केलेलं होतं, तर ते खूप छान असं जेवणाचे वगैरे. आणि भांडे वगैरे सगळे आम्ही नवीन घेतले होते, पूर्ण सोसायटीमध्ये नवीन वगैरे टोपं वगैरे घेतलेले आहे. आणि जेवणाचा मेनू होता पापड, लोणचं, मिक्स व्हेज भाजी सगळी होती. आणि इकडे हे बनवत आहेत भाजी, तर भाजी नाही, डाळीचा तडका देत होते डाळीसाठी, आणि ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे टोपामध्ये, डाळीच्या म्हणजे डाळ शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये. तर इकडे आमची चालू होती मस्करी, की ते म्हणतात की माझा फोटो काढू, मी बनवतो असं जेवण दाखवायचं, असं सगळं चालू होतं. त्याच्यामुळे मी पण म्हटलं थोडासा माझा पण फोटो काढून घे ऋतुजा, म्हणून तिने व्हिडिओ काढला होता. म्हटलं चला, तर ते म्हणतात की नाही तुला जमणार, चल इकडे दे माझ्याकडे, म्हणून त्यांनी ते घेतलं माझ्याकडून काढून. आणि इकडे पण आणि इकडे आता वाहन वगैरे द्यायला चालू केलेलं आहे, कारण वाजले होते 6:30 वाजून गेले होते, 7 वाजायला आले होते. मग म्हटलं आपण वाहन वगैरे देऊन नंतर जेवणाची वगैरे खूप गडबड होते आणि वेळ पण होतो खूप. आम्हाला खेळ पण खेळायचे होते, पण ते काही खेळ वगैरे खेळायला जमलेच नाहीत, कारण टाईमच नव्हता आमच्याकडे जास्त, त्याच्यामुळे थोडक्यात आवरलं. आणि नंतर संध्याकाळी आम्ही डान्स वगैरे ठेवले होते, तर डान्स वगैरे नक्की मी शेअर करेनच थोडे, कारण ऋतुजा पण केलं होतं, प्राचीने केलं होतं, मी सुद्धा केला होता आपला असंच एन्जॉय म्हणून, तर ते पण मी तुमच्याशी शेअर करते. आणि इकडे हळदी कुंकवाला मी सुरुवात केली, भरपूर बायका वगैरे आल्या होत्या, त्याच्यामुळे लवकरात लवकर म्हटलं आटोपून घेऊ, आणि पटापट आले सगळे, त्याच्यामुळे व्यवस्थितपणे मस्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण छान पार पडला. आणि व्यवस्थित आणि खूप छान मस्त मजा आली. प्रत्येकजण आमच्या पूर्ण सोसायटीमधल्या बायकासुद्धा येऊन हळदी कुंकू देत होते आणि ते घेत होते, तर खूप मजा आली. आणि व्यवस्थित आपलं वाण वगैरे व्यवस्थित दिलं, सगळ्यांना पण व्यवस्थित पुरलं सगळं, तर खूप बरं वाटलं. आणि हे आमच्या सगळ्या गाववाले वगैरे आले होते, आमचे जावबाईची भावजं वगैरे, तर सगळे आले होते, तर ते आम्हाला खूप बरं वाटलं ते आले म्हणून. एवढा मोठा भाग आहे इकडे. लाडू पडला एक दिवस. हॅलो, राम अपार्टमेंट मधली सर्व सभासद खाली यायचंय सर्वांनी. राम अपार्टमेंट मधील सर्व सभासदांनी खाली यायचंय. अजून वाढाने पत्राळा खावा आता. सोपांदा काका
मम्मी भेटलं जेवायला? जेवा आता. हा? पप्पा दिला जेवणार? पप्पा झालेले. काकी जेवण कसं झालंय? अंकिता दी जेवण कसं झालंय? शेवटला 2 शिल्पा काकी जेवण कसं झालंय? मम्मी जेवण कसं झालंय? काकी जेवण काकी जेवण कसं झालंय? काकी जेवण कसं झालंय? देऊ हो दर्शना काकी जेवणात एवढं गुंगायचं. जेवण कसं झालंय? शेअरिंग इज केअरिंग. अन्नू जेवली तू? आणि जेवणं वगैरे सगळे झाले आणि आता इकडे सगळे आम्ही भजनाला बसलेलो आहे आणि भजन पण करतात आणि त्याच्यानंतर आमचा आहे थोडासा डान्स, तो पण तुम्ही बघा. आणि प्राचीचा आणि अंकिताचा डान्स झाल्यानंतर ऋतुजानी पण डान्स केला. तर खूप छान डान्स केला ऋतुजानी पण. आणि अंकितानी आणि प्राचीनीसुद्धा सुरुवातीला पैरों में बंधन है भरपूर तिने गाणी त्याच्यामध्ये ॲड केली होती. खूप छान असा डान्स केला होता. खूप एन्जॉय केलं, खूप मजा आली. सगळ्यांनीच भरपूर एन्जॉय केला. आणि ऋतुजाचा पण डान्स ऋतुजानी केला होता. तर खूप छान ऋतुजाचा झाला. आणि ऋतुजा खूप छान डान्स करते. खूप सगळ्यांना आवडला आणि खूप मस्त एकदमच भारी केला होता तिने. मलासुद्धा खूप आवडला. मी बघितला नव्हता तिचा एवढा डान्स असं हे करताना, पण खूप छान आहे. यावेळी तिने भरपूर चांगली प्रॅक्टिस पण केली होती आणि खूप छान डान्स केला तिने. आणि खूप आम्हाला पण बरं वाटलं की खूप छान अशा पद्धतीने ती डान्स केला तिने. आता तुम्हाला कसा वाटला ऋतुजाचा डान्स, प्राचीचा डान्स आणि बाकीची सत्यनारायणची पूजा वगैरे, तर ते कसं वाटलं तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा मी व्हिडिओ इथंच एंड करते आहे, कारण
बाकी सकाळी नंतर काही मी शूट केलं नाही. रात्री आम्ही 3 वाजेपर्यंत जागे होतो. त्याच्यानंतर काहीच नाही शूट केलं आणि खूप मजा मस्ती आणि एन्जॉय पण केला आणि खूप छान असं धमाल वाटली. त्याच्यासाठी सगळ्यांना मी व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल खूप धन्यवाद मनापासून. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.